मित्रांनो, आजच्या या जबरदस्त भागामध्ये अमृता कावेरीच्या 2 पावलं पुढे राहून जरी तिला हरवण्याचा प्रयत्न करत असते, तरीसुद्धा कावेरीने खूप मोठं चॅलेंज स्वीकारले. यश कावेरीने आता मानना सगळं खरं सांगून एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देणार आहेत. बघूयात मग आता की मानचा काय निर्णय असेल. कावेरीचं सत्य कळल्यानंतर आणि यश कावेरीच्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर मग काय निर्णय देतील बघूयात आजच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या 15 सप्टेंबरच्या भागात. मानच्या रूममधून जेव्हा कावेरी तिच्या रूममध्ये येते तेव्हा मात्र तिचं स्वतःचंच मन तिला खातं. कारण मानने आता खूप मोठा निर्णय घेतलाय. कावेरीला धर्माधिकारींची उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. कावेरी विचारांमध्ये हरवून जाते. काय करते मी हे सगळं? माझं किती कौतुक करतात, किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती, आणि मी त्यांना फसवते. आधी तर कावेरीला माझं प्रेम, माझा विश्वास जिंकायचा होता, परंतु जिंकलेलं तेच प्रेम, विश्वास आता कावेरीच्या त्रासाचं कारण ठरतं. हे ओझं मी आता माझ्या मनावर जास्त काळ नाही वाहू शकत. विचारात हरवलेली असतानाच तिथे अचानकच कारस्थानी अमृता येते आणि जेव्हा कावेरी वळून तिला विचारते की तू इथे काय करतेस, तेव्हा मात्र मोठ्या टेचात अमृता विचारते, काय ग? नाही म्हणजे तू माझ्याबद्दल सगळं सांगणार होतीस ना त्या सुलक्षणाला, त्याचं काय झालं? कावेरी, अगं तुझे सगळे प्रयत्न फसले की, हरलीस की तू. बघ आता मी यशची बायकोसुद्धा होणार आहे आणि या घरची ऑफिशियली सूनसुद्धा. अमृता, तू फक्त स्वप्नच बघ, कारण कावेरी तसं काही घडूच देणार नाहीये. माननी कावेरीला दिलेली जी साडी आहे ती आपल्या अंगावरती टाकून त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते अमृता, पण दुसऱ्याच सेकंदाला डायरेक्ट कावेरीच्या अंगावर फेकूनच देते की, आणि तिला म्हणते, आता 2 दिवसात माझं यशची लग्न होणार आहे आणि एकदा का लग्न झालं तर तू काहीही करू शकणार नाहीस कावेरी. अमृता अजूनही गाफील आहे. तेव्हा कावेरी आपल्या अंगावर फेकलेली साडी बाजूला सारते आणि त्याची घडी घालत अमृताला सडेतोड उत्तर देते, तुझा खरा चेहरा मी मानच्या समोर आणेनच अमृता, कारण सत्य कधीही लपून राहत नाही. अगं हा नियमच आहे. त्यावर अमृता सांगते की असेल नियम, पण तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. असं म्हणत ज्यावेळेस अमृता मानने दिलेले परंपरागत दागिने घालण्याचा प्रयत्न करते, नेमकं त्याच वेळेस कावेरी तिच्या हातातून तो दागिना हिसकावून घेत तिला चॅलेंज करते. आता अमृताचं थोबाडच पडतं. आता अमृता पुढे काही बोलणार इतक्यात मानचाच आवाज येतो. त्या मोठ्याने विचारतात की झालात ना दोघी तयार? तेव्हा अमृता मानना सांगते, आले मावशी, आणि जाता जाता ती कावेरीलाच ऑल द बेस्ट करून जाते. तिच्या खांद्यावरती हात टेकवते. अमृता तर आता मोठ्या टेचात निघून जाते, पण कावेरी तिच्या मनात मात्र नुसती प्रश्नांची खळबळ सुरू होते की काहीही झालं तर या 2 दिवसाच्या आत तिला अमृताचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणावा लागेल. कावेरी अमृता दोघींच्याही मेहंदी सोहळ्यासाठी धर्माधिकारींचं अख्खं घर सजवलेलं असतं. ते इतकं सुंदर, आणि त्यातून आता कावेरी तयारही होते. विद्या स्वतः तिला तयार करते, पण कावेरीच्या मनात अजूनही धास्तीये. विद्याला ती म्हणते की काहीही झालं तरी अमृताचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणावा लागेल, कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तयार करता करता विद्या वहिनी तिला धीरसुद्धा देते, हे बघा, यश भाऊजी गेलेत ना त्या माणसाला शोधण्यासाठी, मग ते नक्कीच काही ना काहीतरी करतील. कावेरी खुर्चीतून उठून बाजूला तर येते, परंतु ती इतकी गोंधळलेली, इतकी घाबरलेली असते ना. पॅनिक होऊन विद्याला ती सांगते की हो, पण सगळं व्यवस्थित पार पडायला हवंय, आणि तेही वेळेच्या आत. विद्याला जाणवतं की कावेरी मनातून किती खचली आहे, घाबरली आहे. तेव्हा विद्या तिला धीर देते. विद्या कावेरीला विचारते, मला सांगा की तुमचा यश भाऊजींवरती विश्वास आहे ना? तेव्हा कावेरी उत्तर देते की हो, स्वतःपेक्षाही जास्त. विद्या समजावते की अहो मग झालं तर,
मला खात्री आहे की तुमचं आणि यश भाऊजींचंच लग्न होणार. आता तुम्हाला जर लिहून हवं असेल तर देते लिहून. पण वहिनी, निदान थोडं तरी हसा. इकडे तोचपर्यंत यशने मोहितच्या साथीने त्या माणसाचा पत्ता शोधूनही काढलेला असतो. गाडीमध्ये जाता जाता मोहितला तो सांगतो की बरं झालं जीजू, त्या माणसाचं लोकेशन तुम्ही शोधून काढलं. आता आपण त्या माणसाला सोडायचं नाही. त्यावर मोहित यशला सल्ला देतो की यश, तू ना एकदा अमृताच्या विरोधात कंप्लेंट करच, मग बघ आमच्याकडे आल्यानंतर कशी पोपटासारखी बोलते ती. तेव्हा यश, त्याला आता कळून चुकलेलं असतं की अमृता किती शातीर आहे. मोहितला तो सांगतो की नाही जीजू, विदाऊट एव्हिडन्स जर आपण तिला पकडलं तर मग ती ड्रामा गेन करेल आणि सिंपती मिळवेल. तेच तर नको आहे. मोहितसोबत यश त्या लोकेशनवरती पोहोचतो. आता दोघेही गाडीच्या खालती उतरतात. तोचपर्यंत घरी उदय कार्यक्रमासाठी तयार होऊन बाहेर येतो. परंतु कावेरीच्या रूमपासून जात असताना नकळत त्याची पावलं अडखळतात आणि त्याचं मन वळतं ते कावेरीकडे. त्याला कावेरीला बघावंसं वाटतं आणि जेव्हा दरवाजा उघडून तो आतमध्ये प्रवेश करतो, उदयला पाहता क्षणी कावेरी पटकन तोंड फिरवते. आता बरं झालं, विद्यासोबत असल्यामुळे विद्या उदयला समजावते की भाऊजी, अहो तुम्ही कशाला आलात इथे? तुम्हाला माहिती आहे ना, लग्नाआधी नवरदेव नवरीला बघत नसतो. त्यावर उदय हसतो आणि म्हणतो की वहिनी, अहो काय पहिल्यांदा लग्न होतं आहे का माझं? तुम्ही विचारताय का की मला एक छोटंसं मूल आहे? त्यावर विद्या म्हणते की पहिल्यांदा जरी होत नसलं ना भाऊजी, तरी आत्ता होतं आहे की नाही? आणि तुम्ही अजिबात वहिनीला बघायचं नाही, चला बरं बाहेर. आणि जबरदस्ती विद्या उदयला बाहेर ढकलते. पण इकडे कावेरीचं मन मात्र तिला इतकं नाराज करतं. काऊ, फक्त तुझ्या शब्दासाठी मी चिकूची आई आणि या घरची सून झाले, पण मी उदय भाऊजींची बायको नाही होऊ शकत. यश, कुठे आहात तुम्ही? कावेरी खूप आतुरतेने यशची वाट पाहते. इकडे यश मोहित त्या लोकेशनवरती पोहोचतात आणि अमृताचा तो माणूस तिथे असतो सुद्धा. टपरीवरती चहा पित असतानाच मोहित, यश दोघेही जाऊन त्या माणसाकडे नेमकी समोर बसलेल्याच माणसाची चौकशी करत असतात. आता तो ब्लॅकमेलर जो आहे फुलवाला, तो सावध होतो आणि तो विचार करायला लागतो, ताईंनी पैसे तर पाठवले नाहीच आहेत, पण माझी शोधाशोध करायला या माणसांना पाठवले वाटतं. जेव्हा तो घाबरत मागे वळून पाहतो, मोहित यश चौकशी करत असतानाच त्याचं लक्ष मोहितच्या बूट आणि पॅन्टकडे जातं आणि त्याला कळून चुकतं की बापरे, हे तर पोलीस आहेत. आता मात्र त्याचा अमृतावरचा राग वाढतो. पैसे तर दिलेच नाहीत आणि पकडायला मला पोलीस पाठवले हिने. यश मोहितकडून आता मोठी गल्लत होते की तो ब्लॅकमेलर फुलवाला समोर असून सुद्धा त्यांच्या नजरेतून निसटतो. तोचपर्यंत घरी मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवातही होते. कावेरी अमृताच्या मेहंदी डिझायनरला मेहंदीचे कोण घेऊन नेऊन देतात. दोघींनाही सांगतात की खूप छान अशा मेहंदी काढा बरं का. कावेरीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारतात, बाळा खुश आहेस ना? आता कावेरी कुठं मनातल्या भावना व्यक्त करणार, ती फक्त एक स्माईल देते. त्यानंतर विद्या, काकू दोघींना सुद्धा मेहंदी काढायला सांगतात. काकू विचारते की वहिनी मी पण काढू? विद्याला ती सांगते की तुला मेहंदी काढायला येते, मग माझ्या हातावरती काढ ना. विद्या म्हणते हो, लगेच काढते. कावेरीला त्याच वेळेस अमृताचं बोलणंही आठवतं की अमृता आता यशसोबत लग्न करून ऑफिशियली धर्माधिकाऱ्यांची सून होईल आणि तिला यशचे ते शब्दही आठवतात की त्या दोघांना कोणी वेगळं करूच शकत नाही. कावेरी खूप गोंधळून जाते. आता कावेरीच्या हातावरती मेहंदी रंगणार, पण अजूनही यश परतला कसा नाही असा विचार करत असते. तेव्हा यशची बोलण्यासाठी ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आता इकडे तो जो फुलवाला आहे तो निसटून जाणार, तर तो चहावाला त्याला हाक मारतो. आता तो दबकतो, थबकतो, घाबरतो. पण इतक्यात होतं असं की नेमकं कावेरीचा फोन यशला जातो आणि यश बाजूला जातो कावेरीशी बोलण्यासाठी. त्याच वेळेस तो फुलवाला गुपचूप त्या चहावाल्याचे पैसे देतो आणि त्यांच्या नजरेतून निसटतो. यश फोन उचलता क्षणी कावेरीचा खोलवर आवाज त्याला ऐकू येतो. ती फक्त हॅलो यश म्हणते आणि गप्पच बसते. कावेरीच्या न बोलण्याने सुद्धा यशला खूप काही उमगलेलं असतं. तेव्हाच आता बायकांची बडबड सुरू होते.
काकू आनंदाने सांगतात, कावेरीच्या मेहंदीवालीला सांगतात की तनू, तू ना कावेरीच्या हातावरती उदयचं नाव लिहायचं आहे बरं का, आणि इकडे तू अमृताच्या हातावरती यशचं नाव लिहायचं आहे. तेव्हाच कावेरीच्या डोळ्यातून गळागळा अश्रू येतात आणि तिकडे यशच्या काळजात चर होतं. काकू मानना सांगते की वहिनी, त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही ना तुमच्या दोन्ही सुनांच्या हातावर तुमच्या दोन्ही मुलांची नाव लिहा ना. आता अमृताला इशारा करतात तेव्हा अमृतासुद्धा मान डोलावते. यश कावेरी दोघेही त्रासात. त्या दोघांचीही मनस्थिती आता ठीक नसते. यश आता स्वतःवरती चिडचिड करतो. तिकडे कावेरीच्या हातावरती मेहंदी काढायलाही सुरुवात झाली, पण अजूनही यशला अमृताच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्याने त्याचं मन त्यालाच खातं. खूप राग येतो त्याला स्वतःचा. इकडे घरात सर्वच जण आता कावेरीची शोधाशोध करत असतात. काकू तर मोठ्याने कावेरीला हाका मारते. कावेरी कसंबसं स्वतःच्या अश्रूंवरती कंट्रोल ठेवते. आपले डोळे पुसून हसऱ्या चेहऱ्याने बाहेर येते आणि पुन्हा मेहंदी काढायला बसते. इकडे मोहित खूप प्रयत्न करून सुद्धा आता त्या माणसाचं लास्ट लोकेशन फक्त तेच दाखवत असतं आणि त्याने आता फोन बंद करून ठेवलेला असतो. त्यामुळे ते त्या फुलवाल्यापर्यंत पोहोचू तर शकतच नाहीत. परंतु मोहित यशकडे येत त्याला सांगतात, यश, मला वाटतं की बहुतेक त्या माणसाने ना त्याचा फोन बंद करून ठेवलाय. तो ना इथेच होता अरे, पण आता तो इथून गायब झालाय. आपण घरी जाऊयात. तेव्हा यश सांगतो की नाही, मी असं रिकाम्या हाती घरी नाही जाणार आहे. यश हट्टाला पेटतो. तेव्हा मोहित समजावतं की यश, तुला कळत नाही आहे का? अरे कावेरी एकटी तिथे सगळ्या गोष्टींना तोंड देते. तरीही यश सांगतो की नाही, मी अमृताच्या विरोधात असं रिकाम्या हाती नाही जाऊ शकत. परत मोहित समजावतात की यश, अरे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता सगळ्यात जास्त गरज तुझी कावेरीला आहे. तू सोबत असतास तर ती निदान निश्चिंत तरी राहील. प्लीज चल इथून. यश मोहित घरी जायला निघतात सुद्धा. नेमकं त्या माणसाला पैसे देण्यासाठी माधवी तिथे येते. यशला पाहता क्षणी ती लपून बसते आणि परत घाबरत विचारात पडते की हे दोघे इथे कसे काय आहेत. आता घरी कावेरीच्या हातावरती उदयचं नाव लिहिण्यासाठी जवळ जातात. तेव्हा कावेरी आपल्या हाताची मूठ चाखून घेते. तेव्हा तिला आता चिडवतात, काय गं, उदयचं नाव लिहिते म्हणून लाजतेस की काय, वेडाबाई कुठली. इतक्यात अमृता लगेच म्हणते, मावशी, अगं काढ ना पटकन नाव, नंतर माझ्या हातावरती यशचं नाव लिहायचं आहे तुला. मग काय, विद्या वहिनी लगेच टोमणा मारते, अमृता, अगं किती घाई आहे तुला, काय आहे, ज्यांचं ठरलंय ना त्यांचं होणारच आहे, असं गूढपणे बोलते. आता त्याचा खरा अर्थ तिथे फक्त कावेरीलाच उमगतो. कावेरीच्या हातावरती आता जबरदस्ती मेहंदी काढायला जाणार इतक्यात विद्याच येते आणि विद्यामांना सांगते, अहो, मेहंदीमध्ये नाव लपवतात ना. तेव्हा कावेरी म्हणते की हो, मेहंदीमध्ये नाव लपवतातच. त्यावेळेस विद्या सांगते की आणि जर लपवलंच नाही तर शोधण्याची मजा कशी येणार. हसून म्हणतात की काय तुम्हा आजकालच्या मुलींचं, मी आपली साधी मेहंदी काढणार होते आणि त्यामध्ये साधं उदयचं नाव, पण आता कावेरी, त्या मेहंदीमध्ये उदयचं नाव लपव, त्याला लवकर शोधताच नाही आलं पाहिजे. कावेरी ज्यावेळेस घाबरून तिरका कटाक्ष टाकते तेव्हा विद्या डोळे मिचकावून तिला निश्चिंत राहायला सांगते. थोडक्यात काय, विद्या आणि कावेरी दोघींनीही परिस्थिती हाताळलेली असते. अगदी असंच अमृताला सुद्धा सांगतात की तूही मेहंदीमध्ये नाव लपव, यशला शोधणं कठीण होऊन जाईल. तेव्हा काकूंना ती सांगते की मी यांच्यासाठी काढा घेऊन जाते आणि माझा जपही राहिलाय तोही पूर्ण करते. आणि हो पौर्णिमा, सगळ्यांजणींकडे लक्ष द्या की सगळ्यांनी नीट मेहंदी काढली पाहिजे. त्यांना काय हवं नको ते सुद्धा तूच बघ. आणि त्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा काकू विद्यावरती ओरडते की काय गं विद्या, गेली लगेच उठून तिकडे, माझी मेहंदी अर्धवटच ठेवली आहे ना, आणि जरा नीट डिझाईन काढा गं. कावेरी अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. ना यश येतो, ना अमृताच्या विरोधात काही पुरावा मिळालेला असतो आणि त्यातून ही लगीन घाई. आता काकू मध्येच उठते आणि जाऊन कावेरीची अमृताची मेहंदीही बघते. तिला आता ती मेहंदी डिझाईन खूप आवडते. तेव्हा विद्या ओरडते, आई अहो लवकर या ना.
मला बाकीची कामंसुद्धा आहेत की नाही. काकू परत मेहंदी काढण्यासाठी जाते. त्यावेळेस कावेरी सतत यशची कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हाच अमृताला कळत असतं की कावेरीची चलबिचल चालू आहे. म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी चाललं आहे. मग काय, अमृता आता सगळ्या बायकात म्हटल्यानंतर कावेरीची थोडं गोडगोडच बोलते. कावेरी वहिनी, अहो तो फोन ठेवा खाली. काय आहे, लग्नाचा मुहूर्त यायचा आणि तुमच्या हातावरती अजून मेहंदीच लागलेली नसायची. ठेवा बरं तो फोन. असं अमृताने म्हणताक्षणी कावेरी फोन बाजूला ठेवते. जेव्हा कावेरीची मेहंदीवाली तेथून उठून जरा दूर जाते, अमृता त्याच्या जवळ जाते आणि कावेरीला म्हणते की वहिनी, माझी मेहंदी बघा ना, छान आहे ना. आणि उगाचच कावेरीच्या समोर हात धरते. कावेरी फक्त हुंकार देते, कारण तिच्या मनात तर फक्त एकच विचार चालू असतो की यश अजूनही आला नाही आहे. ती आतुरतेने यशचीच वाट पाहते. अमृता गोड बोलता बोलता अचानक तिचा बोलण्याचा टोन बदलतो. कावेरीला ती सांगते की आज मेहंदी लागली आहे, उद्या गळ्यात मंगळसूत्रही पडेल. तेव्हा कावेरी धक्क्याने तिच्याकडे पाहते. तू आता काहीच करू शकत नाहीस. आणि कावेरी, अगं फोनवरती काय करत होतीस? त्या फुलवाल्याला फोन ट्राय करत होतीस? अमृताने विचारताच कावेरी थबकते. थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहते. पण फोन लागणार नाही अगं, फोन स्विच ऑफ येत आहे ना. असं सांगून हसून अमृता तेथून उठून निघून जाते. मग कावेरीच्या लक्षात येतं की ही अमृता किती चालाक आहे. आत्तासुद्धा ती तिच्या 2 पावलं पुढेच आहे. अमृता तर उठून जाते, पण इतक्यात यश येतो. कावेरीचं लक्ष अचानक यशकडे जातं आणि तिला एक आशा निर्माण होते. पण जेव्हा कावेरी त्याला खुणावते, तेव्हा यश काहीच पुरावा मिळाला नसल्याचं सांगतो आणि कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. कावेरीला यशचं बोलणं आठवतं की यश फक्त कावेरीचा आहे आणि कावेरी फक्त यशची. आता तर विद्याचा सुद्धा चेहरा उतरतो. कावेरीचा पडलेला चेहरा पाहून आपण तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही, हा विचार मनात धरून यशचं मन नाराज होतं. आजचा भाग संपतोय. पुढील भागात बघूयात की विद्या वहिनीने आता भयंकर मोठा निर्णय घेतलाय. कावेरी आणि यश, त्या दोघांनाही तेथून पळून जाण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. कावेरी धक्क्याने येऊन विचारते की अहो ताई, काय बोलताय तुम्ही? त्यावर विद्या सांगते की वहिनी प्लीज समजून घ्या. हे घर, उदय भाऊजी, चिकू सगळ्यांना मी सांभाळून घेईन, पण तुम्ही जा इथून. तेव्हा यश कावेरीचा हात हातात घेत सांगतो की चला, आता जे होईल त्याला दोघे मिळून सामोरं जाऊ. आता यशने निर्णय घेतलाय की मानच्या समोर जाऊन जे खरं आहे ते सगळं सांगून टाकायचं. पण पुढे नक्की काय घडेल पाहणं मनोरंजक असतं.